अनेक वर्षांपासून रखडलेल्या खडकवासल्यातील कोल्हेवाडी आणि किरकटवाडी या गावांच्या अरुंद असलेल्या शिवरस्त्यासाठी खोदलेल्या रस्त्याच्या कडेने वाहतूक सुरू आहे। खोदकामही इतकं खोल करण्यात आलं आहे की सुरक्षेचे कोणतेही साधन नसल्याने एखाद्या वाहन चालकाचा तोल गेल्यास मोठा अपघात होऊ शकतो। नुकत्याच झालेल्या पावसामुळे शिवरस्त्याचे डोंगर उतारावरील पाण्याबरोबर वाहून आलेला साठलेला गाळ न काढता तसेच काम सुरू करण्यात आलंय। या गाळातच खडीचा थर देण्यात आला असल्याने कामाचा दर्जा राखला जाणार का असा प्रश्न निर्माण झालाय। काम पालिका प्रशासनाने पर्यायी रस्त्याची व्यवस्था न करता पावसाळा तोंडावर आलेला असूनही सुरू केले खरे, परंतु नियोजनाअभावी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। शिवरस्ता आणि डोंगर उतारावरील वाहत आलेले पाणी रस्त्याच्या कामासाठी खोल खोदलेल्या खड्ड्यामध्ये येऊन साचत असल्याने वाहतुकीस धोकादायक झाले असून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ठेकेदाराला पाठीशी घालत पालिका दुर्लक्ष करत असून पोलीस प्रशासन मात्र कोठेही दिसत नाहीये। अगोदर अरुंद असलेला शिवरस्ता अर्धा खोदल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे। पर्यायी रस्ता नसल्याने याच खोदलेल्या रस्त्याच्या कडेने वाहतूक सुरू आहे। खोदकामही इतके खोल करण्यात आले आहे की एखाद्या वाहन चालकाचा तोल गेल्यास मोठा अपघात होऊ शकतो। लोकवस्ती जास्त असल्याने सकाळी आणि संध्याकाळी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते आणि त्याचा परिणाम मुख्य सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीवर होताना दिसत आहे। CWPRS गेट समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक सुरळीत करण्यासाठी सकाळ संध्याकाळ वाहतूक पोलीस तैनात असणे आवश्यक आहे, मात्र तशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही। तसेच पालिका प्रशासनानेही रस्त्याच्या खोदकामामुळे वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन कोणतीही खबरदारी घेतलेली नाही। पावसाळा तोंडावर आलेला असताना करण्यात आलेले हे खोदकाम आणि कासवालाही लाजवेल अशा गतीने सुरू असलेले काम हे नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे। वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम हवेलीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी या रस्त्याच्या नागरिकांना होणारा त्रास आणि समस्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना प्रत्यक्ष दाखवून त्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी हवेली तालुका पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुनील कांबळे, उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, महासचिव मधुकर दुपारगुडे, सचिव आनंद भालेराव, प्रसिद्धी प्रमुख सतीश अंभोरे, युवा सेनेचे गणेश लोहकरे, ज्येष्ठ सल्लागार बाबाजी कांबळे, दिनकर जानकर, रमेश गोरे, मयूर निगडे, जनार्दन लोहकरे, दत्ता बनसोडे, रुपाली शेंडगे, रुपाली कांबळे, रूपा सिंग, संगीता भालेराव, जयश्री गायकवाड आदी असंख्य पदार्थांसह नागरिक उपस्थित होते। कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असूनही महानगरपालिकेच्या पथविभागाने वेळेत काम सुरू न केल्यामुळे आणि कामाची गती वेळोवेळी मंदावलेली असल्याने त्याचा मनस्ताप येथील नागरिकांना सहन करावा लागतोय। अरुंद रस्ता त्यात एका बाजूने उकरल्याने डबल वाहन जाऊ शकत नाही। महानगरपालिकेने तात्काळ काम पूर्ण करावे किंवा पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे सुनील कांबळे, अध्यक्ष पश्चिम हवेली वंचित बहुजन आघाडी यांनी सांगितले आहे। या रोडची अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि इथं बऱ्याच वेळा आंदोलनं झाली, सगळ्या गोष्टी झाल्या। काल मी परवा कॉन्ट्रॅक्टरला विचारलं की ह्या रोडला किती वेळ लागू शकतो। कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की कॉर्पोरेशनचे अधिकारी सहकार्य करत नाहीत आणि ह्या रोडला जर क्युरिंगला जर त्याचं चेकिंग असतं ते 1 दिवसाचं काम असतं, तर ते सहकार्य त्या गोष्टीला करत नाही। आता परत पाऊस आला, आता परत चेकिंग करणार, परत पाऊस आला की हा रोड जायचा दिवाळीवर, तोपर्यंत इथं छोटी मुलं, शाळेची वाहनं, सगळ्या गोष्टी एवढी वर्दळ असती तर या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन परत आंदोलनाचा पवित्रा घ्यायला लावू नये आणि इथं काहीतरी विस्फोटक परिस्थिती निर्माण होऊ नये याची दक्षता कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी। आता आमचे सहकारी दत्ताभाऊ कोल्हे, सुनील कांबळे सर्व इथं सहकार्य करतात, पण प्रशासनाचे अधिकारी इथं काडी मात्र सहकार्य करत नाहीत। तर त्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून या रोडचं काम पूर्ण करावं अशी आमची त्यांना विनंती आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य करून लवकरात लवकर रोडचं काम फास्ट गतीने चालू करून लोकांना सहकार्य करावं। धन्यवाद। कोल्हेवाडीमध्ये आम्हाला रस्ता नाही आहे, एवढं सगळं रस्ता आहे, त्याला काय करायचं लय डोक्याला ताप आहे आम्हाला। घर खाली करून जायचं, आम्ही स्वतःचं घर आहे असं 2-3 मजल्याचं, पण रोड चांगला नाही आहे।
काय अडचणी? रोडचे ना, रोडचीच अडचण आहे. हां, किती दिवस झाले रस्ता नाही? आता आम्ही येऊन इकडं 6-7 वर्ष झाले. तीच जशी आहे. जास्त आहे 6-7 वर्ष जास्त आहे. रस्ता नाही झालेला. रस्ता नाही झाला. काय होईल का नाही भाऊ? तुम्ही असताय बोलताय का काय होईल का नाही म्हणून? ह्याच्यात बोलायचं. मागणी करा तुम्ही. मागणी करा. लवकरात लवकर लवकर व्हायला पाहिजे ना. लय टेन्शन आहे आम्हाला, रस्त्याचं लय टेन्शन आहे आम्हाला. कसं तरी दिवस काढतोय आम्ही तिकडे. मग काय सांगता आता, होईल का? वयस्कर लोकांच्या हो, चालता येत नाही आम्हाला. उठता बसता येत नाही, चालता येत नाही. एवढं मुश्किल आहे ना, म्हणजे घरातनं बाहेर निघायचं मुश्किल आहे आमचं. रोडचं कसं चालायचं आम्ही? रोडचं इतकं घाण आहे ना, काही सांगू नका. लय बेकार आहे. तुम्ही 7 नंबरला येऊन बघा तुम्ही. कोणी डोक्यात घेत नाही, कोणी लक्ष देत नाही. लय वेळा ह्यांना सांगा त्यांना सांगा, कोणीच लक्षात घेत नाही. कसं व्हायचं? वयस्कर आहे आम्ही लोक, किती लोक वयस्कर आहे तिकडं. बाहेर यायचं लय त्रास आहे आम्हाला. रोडचं इतकं घाण आहे ना, असं वाटतं काय करायचं. नाही तर घर विकून जायला लागेल मला, असं वाटतं. आम्ही रोज या रस्त्याने जात आहे. आम्हाला एवढ्या अडचणी येतात की आम्ही एक तास आम्ही ट्रॉफिक जाम होतं आहे. इथं बिलकुल सुविधा नाही आहेत. रोडमुळं खूप अडचणी झालेल्या आहेत. शाळेच्या मुलांची जाणे येणे, शाळेच्या मुलांची अडचण चालली, सगळं काय प्रॉब्लेम आलेत. ते लवकरात लवकर जरा रस्त्याची अडचण दूर करण्यात यावी. आम्ही रोज पोरांना शाळेत सोडवायला येतो, पण या गर्दीमुळं दुपारची पण गर्दी असते, गाड्या येतात. त्या खड्ड्यामुळं लय वेळ थांबायला लागतो. परत पोरांना शाळेत सोडायला उशीर पण होतो, मग टीचर वरडतात. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा. आता पाहिलीच असेल तुम्ही किती गर्दी आहे ती. हां, सकाळची वेळ आहे. आणि दुपारच्या पण शाळेच्या व्हॅन वगैरे येतात. दुपारची पण गर्दी खूप असते. जायला उशीर होतो पोरांना यायला जायला. आज गेले 20 वर्षापासून आज या रस्त्याचे रहदारी आणि ज्या दिवशी रस्ता छोटा होता तेव्हापासून रहदारी जेवढी वाढलेली आहे, लाखो संख्येने वाढलेली आहे आता या रस्त्याला. आणि त्या रस्त्याची दुर्दशा पाहून रोजच्या रोज आम्ही स्थानिक दुकान किंवा धंदा व्यवसाय सोडून त्या रस्त्यावर पडणाऱ्या माणसाला किंवा गाडी ट्रॉफिक जाम झालेलं असतं. गाड्या 2 गाड्या आहेत आणि ते व्यवसाय सोडून आम्ही ट्रॉफिक कमी जास्त इकडे तिकडे करायचं. आणि त्या निमित्ताने मग काय होतं, दुर्दशा झालेली आहे रस्त्याची. त्रास म्हणजे रोडच्या समोर गर्दी होती, ट्रॉफिक काढायचं असतं, धंदा सोडायचा, बाहेर यायचं, इकडची गाडी तिकडे घ्यायची, कोण नाही कोणतरी पडतं त्याला उचलायचं, दवाखाना घ्या दाखवायचं किंवा घेऊन जायचं. लोकांच्या अडचणीच्या लोक धंद्यावाल्याला विचारतात. आता मग मागणी म्हणजे रस्ता व्यवस्थित होणे, रुंदीकरण असेल तर रुंदीकरणाचं काय नियोजन असेल ते. आता ह्या रस्त्याची दुर्दशा 3 महिने झालेली आहे आणि तोच रस्ता 3 महिने ह्याच्या खड्ड्यात लोक पडतात. लवकरात लवकर व्हावा हीच विनंती आहे आमची. रमेश मते. आज हा कित्येक दिवस हा रस्ता खोदलेला आहे आणि त्या कामाचा पाठपुरावा करून लोकांनी किती वेळा तरी तक्रारी केल्यात. काय त्याचा निधी मंजूर झालेला आहे, परंतु इतका ट्रॉफिकला त्रास होतो इथं जाण्या येण्याकरता. सिंहगड रोड, दारणा डॅमपासून तर पार किरकरवाडी फाटा, नांदेड फाटा असा खूप त्रास होतो आणि ट्रॉफिक जाम होतं आणि पर्यायी रस्ता याला कुठलाच नाही आहे. त्यामुळं हा त्रास होतो आहे. आणि हे काम खोदलेलं आहे, आता गेले 6 महिने झाले तरी काम पूर्ण होत नाही आहे. तरी शासनाने आपण याच्याकडे लक्ष देऊन जेवढं लवकर होईल तेवढ्यात लवकर करून घ्यावं, कारण पावसाचे दिवस आहेत आणि हे व्हायला पाहिजे. स्थानिक नागरिकांचा कुठला विरोध नसताना हे ठेकेदारांना या ठिकाणी लवकर काम करण्याची व्यवस्था केली पाहिजे. एक पोकलेन आमच्या अपेक्षा अशा आहे की आम्हाला काय उद्या झालं तरी चालेल. आमच्या अपेक्षा अशा आहेत आणि व्यवस्थित नियोजन करून रुंदीकरण करा. आम्ही सुचवलं होतं की आम्ही सहकार्याकडून आम्ही वाटलं तर आम्ही बाहेर गाड्या लावतो, काय 1-8-10 दिवस आम्ही तुम्हाला सहकार्य करू, पण तुम्ही पूर्ण ताकदीनिशी की तुमच्या सर्व काम केलं पाहिजे. 10-15 दिवसात पूर्ण मशिनरी व्यवस्था लावून लेबर वगैरे लावून तुमचं काय मॅनेज करून तेवढे आम्ही सगळे नागरिक तेवढे करायला तयार आहे. फार फार तर आम्ही आमच्या गाड्या मेन रोडला लावून काय 10-15 दिवस आम्ही ॲडजस्ट करू शकतो.
पर्यायी व्यवस्थेपर्यंत या जिथं अरुंद आहे तिथपर्यंत ज्या ठिकाणी जे एक वन लेन चालू आहे तिथं त्यांनी करायला काय हरकत नाही ठेकेदारांनी, असं आमचं मत आहे. आणि प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली पाहिजे. किती केव्हापासून या रस्त्याचा हा विषय चाललेला आहे. लोक अक्षरशः वैतागलेले, स्थानिक नागरिक. इथं आम्ही आता रहिवासी आहोत, आमचं आता आयुष्य गेलं आहे. पण नवीन ज्यांनी पैसे देऊन किंवा स्वतःची कमाई खर्च करून इथं जे फ्लॅट वगैरे राहायला आलेत त्यांना त्रासच आहे ना, असं आहे. त्यामुळं पालिकेने याची लवकरात दखल घ्यावी. रस्त्याचा त्रास अशामुळं होतो आहे की म्हणतात आगीतून उठून फपाट्यात पडल्यासारखं आम्ही रहिवाशांना झालेलं आहे. आणि अगोदरचा रस्ता तर खराब होतात आणि रुंद करायचं चाललं आहे. पण हे ठेकेदारांनी थोडंसं काम संत गतीनं चालू आहे. काय त्यांच्या अडचणी असेल त्यांनी ते प्रशासनाला सांगितलं पाहिजे. नागरिकांचा काय विरोध नाही आहे, पण नागरिकांना त्रास यासाठी होतो आहे की रस्ता अरुंद असल्यामुळं आणि वस्तीला दुसरा पर्याय नसल्यामुळं इथं खूपच अडचण येतं. शाळेचे पोरांचे सकाळचे त्रास होतो. परत कुठं रुग्ण वगैरे न्यायचं असेल. बोलू विचारून तर या ठिकाणी ह्या रस्त्यामधून आपण पाहत असाल की एक ट्रक जात नाही आहे. अशा भागातून 200 ट्रक वाहतूक करतायत. ह्या रस्त्यामध्ये एकेरी वाहतूक असून या रस्त्यातून जे 200 ट्रक जातात त्याच्यामुळं ह्या सिंहगड रोड आणि कोल्हेवाडी रस्ता याच्यामध्ये ट्रॅफिक जाम होऊन लोकांचे आतोनात हाल होतात. शनिवार रविवार आणि या दिवशी तर मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी होत असून लोकांचे एवढे हाल चाललेत की प्रशासन पाहतंय, पोलीस यंत्रणा पाहते. या कोल्हेवाडी जे 200 ट्रक आतमध्ये ये जा करतात ते पहिले बंद केले पाहिजेत. नाहीतर ह्या ठिकाणी काय होणार आहे की रस्त्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न जो आत्ता उद्भवला गेलेला आहे. यासाठी आम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशी मी प्रशासनाला आवाहन करतो. सकाळी आणि दिवसभर जड वाहन या ठिकाणी ये जा करत असून आता तुम्ही पाहत असाल आत्ताच जड वाहन चालू झालेलं आहे की त्या वाहनाचा ह्या लोकांवरती कोल्हेवाडीतील ज्या नागरिकांवरती इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. पण कोणी या ठिकाणी फक्त यांच्या BJP, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या श्रेयवादामुळे या ठिकाणी या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. राजेंद्र सोनवणे, वंचित बहुजन आघाडी, खडकवासला विधानसभा अध्यक्ष. या भागातील हा एकमेव रस्ता आहे. हा रस्ता म्हणजे किरकटवाडी आणि खडकवासला यांच्या शिवरस्ता आहे. आणि यामध्ये बरीचशी लोकवस्ती असल्यामुळे हा प्रमुख रस्ता असल्यामुळे आतमध्ये यांच्या पोटगल्ल्या आहेत आणि त्याच्यामुळे इथे खूप ट्रॅफिक जाम होतं. या रस्त्याचं उद्घाटन माननीय आपल्या मुख्यमंत्री यांच्या फंडातून या कार्यक्रमाचे 2 ते 3 वेळा इथं उद्घाटन झालेलं आहे. फक्त उद्घाटन होतं परंतु काम काही जोमाने होत नाही. संत गतीने काम चालू आहे. गेली 6 महिने झालं हा रस्ता खोदून ठेवलेला आहे. लोकांना हाकनाक इथं खूप त्रास सहन करावा लागतो. शाळकरी मुलं असतील, आपल्या महिला असतील, यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि श्रेयवादामुळे हा रस्ता रखडलेला आहे. तरी प्रशासनाला मी अशी विनंती करतो की लवकरात लवकर हा विषय मार्गी लावून हा रोड निर्माण करावा अशीच विनंती करतो. धन्यवाद. मी सुनील बाळासाहेब कांबळे, तालुका हवेली अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी. मी कोल्हेवाडी ठिकाणी राहत असून मी आज या ठिकाणी कोल्हेवाडीच्या रस्त्याचा विषय मोठ्या प्रमाणात तीव्र करत असून आज त्याबद्दल मी पत्रकारांना या ठिकाणी बोलून मी या रस्त्याच्या संदर्भात बातमी देत आहे. जवळपास आत्ता 4 ते 5 महिने झाला हा रस्ता बंद आहे. पण त्याच्या अगोदर 30 वर्ष झालं मी ह्या गावात राहत असून मला माहिती आहे की या रस्त्याचा विषय मोठ्या प्रमाणात खराब झालेला असून या ठिकाणी असलेले जे गावातील सरपंच येते, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती याच्या काळापासून हा रस्ता आत्तापर्यंत बनवला गेलेला नाही आहे. फक्त 3 वर्ष झालं, 3 टर्म या ठिकाणी आमदार भीमराव तापकीर हे या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधित्व करत आहे. पण तरी ते या कोल्हेवाडी रस्त्याकडे लक्ष देत नाही आहेत.
दुसरी गोष्ट अशी आहे की खेडोपाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं झालेली आहेत, चांगल्या पद्धतीचे रस्ते तयार केले गेलेले आहेत. पण आज पुण्यापासून 9 किलोमीटरच्या अंतरावर विकोलेवाडी गाव असून या ठिकाणी कोणत्याही प्रशासनाचं किंवा सरकारचं लक्ष नसून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडीचा विषय चालू झाला आहे. शाळकरी मुले कोल्हेवाडीतील लोकांना आज हे किती दिवस वेटीस धरणार आहेत. रस्त्याच्या कामासाठी मोठा खड्डा खोदल्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता तयार झालेली आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष वेधून आमच्या कोल्हेवाडीतल्या रस्त्याचं काम पूर्ण करून देण्यात यावं, अन्यथा वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मी ग्वाही देतो. पत्रव्यवहार मी अभियंताकडे क्षेत्रीय सिंहगड क्षेत्रीय कार्यालयामध्ये मी 3 ते 4 वेळा पत्रव्यवहार केला असून या संदर्भात त्यांची उत्तरं येतात, प्रशासनाची उत्तरं येतात की आमच्या हातात काही नाही आहे. हा विषय हा मंत्रालयाचा असून आम्हाला या संदर्भात आहे ना कोणतीही काम करण्याची मुभा नाही आहे असं आम्हाला तिथे उत्तर देण्यात येतं. रस्त्याचं जर काम त्वरित तर त्यांनी जर केलं नाही, पावसाच्या आतमध्ये जर पूर्ण केलं नाही तर वंचित बहुजन आघाडी तीव्र प्रमाणात आंदोलन करून हा रस्त्याचं काम केल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी गणेश लोगरे, शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. रस्त्याचा फक्त श्रेयवादाची लढाई आहे. फंड आणसपर्यंत मी फंड आणला, यांनी फंड आणला, त्यांनी फंड आणला, ह्याच्यापुढं फक्त फंड आणतात, उद्घाटन करतात, त्याच्यानंतर रोडचं काम काय होत नाही. हे गेली 10 वर्ष हेच चाललेलं आहे. आता हे काम 5-6 महिने झालं मंजूर होऊन, त्याच्यानंतर ड्रेनेजचं काम अर्धवट केलं आहे, ते अर्ध्यात सोडून दिलं आहे. हा खड्डा केला आहे, खड्ड्याला मला वाटतं 1-1.5 महिना झालेला आहे. त्याच्यानंतर फक्त असंच चालू आहे, रोज येते 2 माणसांचं काम चालू आहे, फक्त 2च माणसं रोज काम करतात. रविवारी सुट्टी, कोणता सण आला त्या दिवशी सुट्टी. हे काम युद्ध पातळीवर झालं तरच होईल, नाही तर असं होणार नाही. लोकसंख्या 10,000ची लोकसंख्या आहे कोल्हेवाडीमध्ये. संध्याकाळच्या वेळेत इतकं ट्रॅफिक होतं, त्याच्यात कोण सिक्युरिटी गार्ड नसतात की ट्रॅफिक काढायला कोण. ते म्हणतात आमच्या अखत्यारीत नाही, हे लोक ऐकत नाही. लोक कशी ऐकणार नाही? तुम्ही जर इथं ठेवली माणसं तर ऐकतील ना. 5 जण नाही ऐकायची, 5 जण तर ऐकतील 10 जणांमध्ये. ह्याला पर्यायी रोड नाही आहे, त्याच्यामुळं मुख्य रस्ता आहे हा. ते युद्ध पातळीवरच काम केलं जाईल. त्याच्याकरता प्रशासन तेवढं मजबूत पाहिजे, नुसतं असा भोंगळकार भर चालणार नाही. रस्त्याचं तुम्ही जर पाहिलं ना तर मुळात रस्ता आहे का नाही ही समजत नाही. रस्त्याच्या दुतर्फा लोक बसलेले असतात, काय विक्रेते आहेत, कुठं काय शेड आहेत, आणि त्याच्यातनं वाट काढत असं लोकांना जायला लागते. मगाशी ते भाऊंनी सांगितलं अपघात होतो, अपघात होण्याची शक्यता आहे असं सांगितलं. पण अपघात 2 व्हीलरवाले इतके पडलेले आहेत, त्याची कोणाला दाद फिर्याद असं आहे. त्यामुळे शासनाने ह्या बाबींकडं लक्ष द्यायला पाहिजे ना, की अन्य बाबा लोकांच्या काय गरजा आहेत त्या गरजांच्या ह्याच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. शासन फक्त काय ते इलेक्शन आणि मी निवडून येतोय का तू निवडून येतोय ह्याच्यावरच फक्त काम चाललेलं आहे. बाकीच्या लोकांच्या गरजा आहेत त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे. तर तातडीनं रस्ता झालाच पाहिजे.